नमस्कार, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार चवी शेंगाची भाजी। त्यासाठी चवी आणि शेंगा कुकरमध्ये शिजवून घ्यायचे 1 ते 2 शिट्टीमध्ये। एका साईडला वाटण तयार करून घ्यायचं। ह्यासाठी 2 कांदे कापून घेतले बारीक। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। कांदा आपला लालसर झाला, त्यामध्ये 1 टोमॅटो, लसूण आणि सुकं खोबरं हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं। हे मिश्रण चांगलं भाजले त्यामध्ये कोथिंबीर हे आपलं सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं। चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। एका ह्याच्यामध्ये मी जिरं मोहरी चांगली ही झाली तडतडली, त्यामुळे आलं लसूण पेस्ट, आपल्या मित्रांना शेअर करा। त्यामध्ये कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि जे मिश्रण पण बारीक वाटून घेतलं होतं ते हे सगळं एकजीव करून घ्यायचं। वाटण थोडं भाजलं पाहिजे आणि मिक्स आपण बारीक कुकरला लावून घेतलं होतं ते हे सगळं एकत्र करून घ्यायचं। त्याला वाटण लागलं पाहिजे व्यवस्थित। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळं मिश्रण थोडा वेळ शिजत ठेवायचं। चांगलं शिजलं आहे, हे आपली झाली शेंगा चवी भाजी तयार।